एका लग्नाची दुसरी गोष्ट मानव माझ्या मित्राची एक भाची आहे पण गोड पोरगी आहे. अच्छा नोकरी हवी का तिला? नाही नाही तिला एका ट्रॅव्हल एजन्सी मध्ये ऑलरेडी नोकरी आहे. पण मला सांग तुला नोकरी करणारी चालेल ना मुलगी? काय मला अरे कसं काय करतो मी सांगितलं नाही का तुझी सगळी जबाबदारी मी घेतलेली आहे तुझं लग्न मी लावून देणार आहे सांगितलं नाही का? खरंय पप्पा पण मी लग्न कसं काय करू शकतो अचानक? अरे तुला लग्नच करायचं नाहीये का? नाही लग्न करायचंय मला पण एखाद्या अनोळखी मुलीशी लग्न कसं करायचं? परिचय हवा ना असं एकत्र काम केलेलं हवं आणि तिच्याकडे असं एकटक बघत बसायला हवं तर होऊ शकतं प्रेम आणि मग लग्न. मला सांग मानव हे सगळं लग्न झाल्यावरही होऊ शकतं की? मला ना तुम्हा मुलांचं काही कळतच नाही. म्हणजे आपलं लग्न ठरवलेलं असेल तर गोष्ट निराळी पण आई वडिलांनी बघून दिलेल्या मुलीशी जर लग्न करायचं असेल तर मग आई वडील काय तुमचं वाईट चिंतणार आहेत का? नाही पप्पा तसं नाही पण तुम्ही खूप कष्ट घेताय माझ्यासाठी. का तू नाही घेतलेस कष्ट राधाच्या लग्नात? माझी लग्नावरची वासनाच उडून गेली. जशी काय 8 लग्न होऊन मोडल्यासारखं बोलतोयस तू? अरे ज्या गोष्टीचा आपल्याला अनुभवच नाही त्याच्यावरची वासना उडतेच कशी मला सांग? इतरांची लग्न बघून. आता हेच बघा ना मी घनश्यामला भेटायला गेलो होतो त्याच्या घरी ऑफिसच्या कामानिमित्तानं तर मला जाऊ दे. बोल 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 हे असं अर्धवट बोलून जीवाला घोर लावायची कला जी काय तुला अवगत झालेली आहे ना ती पटकन सांग. अरे काय झालं मला सांगतो. तर तिथे मला कळलं की राधाचं आणि घनश्यामचं भांडण झालंय. बघा ना तुम्ही इतक्या हौसेने राधाचं लग्न लावून दिलं आणि तो घनश्याम राधाशी भांडतो तिच्यावर ओरडतो. अहो पप्पा आमच्या ऑफिसमध्ये ना आमचे बॉस सुद्धा राधाला घाबरतात आणि हा घनश्याम. नाही रे तू लहान आहेस अजून तुला कल्पना नाही पण नवरा बायकोंमध्ये भांडणी होतात व्हायलाच हवी. तिचं होत नसतील ना तर काळजी करण्यासारखी गोष्ट आहे लक्षात ठेव. पप्पा चहा तयार. चहा बरोबर खाण्यासाठी प्राची आत्याने आणलेल्या चिकोड्या आणू? येस. अहो मी पाठवलं खताची पोती. अच्छा 2 मिळाले नाहीत का? हा बर मग मी पाठवतो. हो नाही हा बोलतो. हो ओके बाय बाय बाय. हा मला महत्वाचं बोलायचं थांबा ना जरा. बोल. हा अहो त्या प्रभातच्या आई वडिलांना आपण कधी भेटणार आहोत? काहीतरी सिरियसली घ्या ना. कुळचं बघायला नको का आपल्याला? बोलली त्या ज्ञानाचं बोलणं एवढं मनावर घेजू नकोस. आपण जबाबदार पालक आहोत. कुणाला कधी कुठे कसं भेटायचं आपल्याला चांगलं माहिती आहे आणि कुहूचं लग्नाचं सगळं ठरवायला अजून हे राधाला पाहिलं का? घनाला विचार ना. नाही भाऊजी घनाला नाही माहिती. मी शोधते तिला ती घरात कुठेच दिसत नाहीये. गच्चीवर गेली असेल. मी हाक मारली नाहीये गच्चीवर आणि तिची पर्स पण नाही दिसत आहे कुठे. काय झालं? बघ वहिनी अहो पर्स दिसत नाहीये ना म्हणजे नक्की अर्जंट काहीतरी काम निघालं असेल ऑफिस मध्ये म्हणून गेली असेल. पण अशी न सांगता कशी जाईल ती? वहिनी तुम्ही खरंच खूप काळजी करता हो. घरा साधा नाक्यावर गेला तरी तुम्हाला एवढंच टेन्शन येतं. अरे बापरे आता म्हणजे राधाला नाक्यावर जायची सवय लागली की काय? मी काय म्हणते आपण तिच्या बाबांना फोन करून बघूयात का? नको म्हणजे काय की समजा ती तिथे गेली नसेल तर उगीच महेशरावना काळजी ना. अशी
काही कोणाला काही न सांगता गेली कुठे ही मुलगी? वहिनी, काही झालं नसेल, तिचा फोन तरी येईलच ना आपल्याला. का मी असं करू महेशरावांना फोन, म्हणजे काय माझी तरी काळजी मिटेल ना. काळजी? कसली काळजी? बापरे, त्या दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले का वहिनी? नाही नाही हो, भांडण नाही, म्हणजे तसं नाही, पण ते हो काय झालंय? काही नाही, मी येईल ना ती, आपण वाट बघूया. काय झालंय नक्की? गब्बू, कॉफी के साथ कुछ नमकीन चाहिए क्या? ठीक है, ले. थँक्स. अशी अचानक कशी काय आलीस पण? हा, नाही म्हणजे सासरी काम बिम करतेस की नाही काही? तू आलीस ना म्हणून तुला भेटायला आलीये सहज. पण आता मी काय बाई, अशी सारखी सारखी येणारच बंड दादाला भेटायला. तू जाणार ना आता बुर्र अमेरिकेला, मग तेव्हा काय करशील? ऐक ना, मी जेव्हा चिडते ना तेव्हा सगळ्यांवर राग काढते का? म्हणजे काय? काय छान झाली कॉफी. थँक्यू. कसे आहेत उल्हास काका? कसे आहेत? एकदम बढिया. पुष्कर दादा फोन बिन करतो का नाही अधून मधून, का काय फक्त मेलच पाठवतो? गब्बू, काय झालंय? काय नाही, विषय बदलू नकोस. काही बिनसलंय का? अरे हा, जमाई बापूंचं ट्रेनिंग कसं झालं? फार बरं झालेलं नसणार आहे, कारण रिजेक्ट झालाय तो. क्या बात आहे, म्हणजे अमेरिकेला जायचं कॅन्सल झालंय का तुमचं? भगवान का लाख लाख शुक्र आहे. पण तुला खूप छान बातमी दिलीस की नाही? हो की नाही? तुलाही पटतं की नाही? काय ते अमेरिका छे. आणि हे बघ, हे अमेरिकेचं खूप पुन्हा डोक्यात आणायचं नाही बरं का. आणि जर जमाई बापूने आणलं ना तर मला सांगच, मी येऊन कानच पिळेन त्यांचा, समजलीस ना? हे बघ अत्ती, तो काय विचार करतोय ते मला माहित नाही, पण मी एक गोष्ट तुला सांगते ती लक्षात ठेव. काहीही झालं तरी मी अमेरिकेला जाणार नाहीये पप्पांना सोडून. जणू काही त्याने सांगितलं असं चल तर तू नवऱ्याला सोडूनच आली असतीस ना तुझ्या पप्पांकडे. याचं उत्तर थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे अत्ती. गब्बू, काही बिनसलंय का? नाही म्हणजे सगळं व्यवस्थित आहे ना? आमचं व्यवस्थित सुरू आहे, तो थोडासा अपसेट आहे रिजेक्शनमुळे, दॅट्स इट. हे बघ, असली उत्तर तू माझ्या तोंडावर फेकू नको, समजलीस ना? काय झालंय सांग ना मला. आत्या मला उशीर झालाय, मी निघते. गब्बू, गब्बू, हे बघ, अशी जाऊ नकोस. काय झालंय मला सांग बघू. काय बिनसलंय? खूप मोठं भांडण झालंय का? मला काहीही झालेलं नाहीये, तू उगाच अर्थ लावू नकोस. सही आहे तुम्हाला. मीच काहीतरी अर्थ काढत बसते ना. आधी सगळं काही सांगायचीस मला, मनातलं सगळं काही बोलायचीस तू. आणि आता लग्न झाल्यावर मात्र काय बदललंय ग आपल्यात? नातं तर तेच राहतं ना ग. तू अशी एकदम
हे बघ बाई, तुम्हाला टेन्शन देऊ नकोस. काय झालं ना ते स्पष्टपणे मला सांग. आत्या. माझा ना जीव टांगणीला लावू नकोस असं. आत्या इतकं इमोशनल व्हावंस असं काही झालेलं नाहीये ग. अगं छोटी मोठी भांडणं वादविवाद होतात ना नवरा बायकोत. मग बोर वाटतं थोडा वेळ, मग निवळतं सगळं आपोआप. तुझ्यात आणि उल्हास काकांना नाही होत का अशी भांडणं? मग 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 मी आता काय प्रत्येक माझ्या भांडण तुला येऊन सांगायचं का? तुला तरी आवडेल का असं मी केलेलं? तूच म्हणशील 4 भिंतीतली भांडणं 4 भिंतीत मिटवा. इतकं काही भयंकर झालेलं नाही आत्या. अगं खरंच नाही. गना, ए गना, गना. गना, गना. अरे काय झालं? काय काय नाही. अरे असंच जरा बोर होत होतं. राधाने सुट्टी घ्यायला हवी होती. नाही नाही म्हणजे राधा नाहीच आहे ना घरी. मी उठलो तेव्हा ती ऑलरेडी ऑफिसला गेली होती बहुतेक, मला माहिती नाही. ती न सांगता गेली. म्हणजे एरवी ती सांगून जाते, आज गेली असणार कारण आज ती थोडी चिडली होती रे माझ्यावर. परत भांडण. येस. असं संसार ना असं भांडण झालं ना की असं फुलतो. अरे काय मस्त. मी आज आता जाम खुश आहे. बोल तू, बोल तुला काय हवंय, बोल बोल. मला कशाला काय हवंय? मला काही नको दिगा काका. अरे काय आहे, उद्या एका माणसाचा वाढदिवस आहे आणि परंपरेनुसार त्याचा काका त्याच्या लाडक्या पुतण्याला एक गिफ्ट देतो. बोल तू बोल. गाना, फॉर अ चेंज या वाढदिवसाला मी तुझ्याकडे काही मागितलं तर देशील तू मला? देईन की. बोल काय पाहिजे? नको ना सोडून जाऊ आम्हाला अमेरिकेला. इथे जरा ना आमच्या सोबत कायमचं. गाना, बोट पकड. अरे ए मला सांग ना काय आलं बोटात? मी जाणार की नाही अमेरिकेला? वेड्या, या बाबतीत मी कुठलाच चान्स घेऊ शकत नाही. कुठलंही बोट पकडलं असतंस तरी उत्तर एकच होतं, तू नाही जात अमेरिकेला. काल रात्री तू खोलीत झोपली नाहीस का? म्हणजे मी सकाळी उठलो तेव्हा तू नव्हतीस का? तू लवकर गेलीस ऑफिसला? हो का रे? आय एम रिअली सॉरी. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सर इकडे ना मी डिस्पर्जन इफेक्ट दिलाय. तुम्ही सर तुम्ही बघता का प्लीज एकदा? चांगलं करतेस तू, उत्तमच करतेस. हे बरं वाटतंय. पण कसं आहे राधा की तरीही गोष्टी बिनसू शकतात. ॲब्सोल्युटली सर. म्हणून तर मी सगळं सुरुवातीपासून परत केलं ना. मी काय म्हणते, एक 2-3 ऑप्शन्स आहेत त्यामध्ये, तर तुम्ही चेक करता का? मी मशीन ठेवून जाते. हा बघतो. हो मी बघतो. राधा
येस सर. घनश्याम कसा आहे? मजेत, मस्त. सगळं व्यवस्थित आहे ना? हो, सगळं व्यवस्थित सर. त्यातून तुम्हाला जर काही वाटलं ना की बदल हवे ते बघितल्यानंतर तर मला सांगा, मी करेन आणखीन बदल. बस. मला सांग, काही प्रॉब्लेम नाही आहे ना? प्रॉब्लेम नाही सर. नाही नक्की? हा म्हणजे बघ, म्हणजे आपली गाडी जी असते ना, की तिचं कसं असतं की ती स्मूथ चालण्यासाठी आपल्याला वारंवार तिचं सर्व्हिसिंग करावं लागतं. तसंच राधा लग्नाचं देखील आहे. तुला शार्क माशाची गंमत माहिती? शार्क माशाची गंमत नाही मला. इट शुड मूव्ह ऑलवेज फॉरवर्ड, नाहीतर तो मरतो. राधा, रिलेशनचं पण तसंच आहे. इट शुड मूव्ह ऑलवेज फॉरवर्ड. रिलेशन शुड ऑलवेज मूव्ह फॉरवर्ड. हा, कसं असतं राधा की कुणाचं चुकतंय याच्यापेक्षा काय चुकतंय हे नात्यामध्ये बघणं फार महत्वाचं असतं आणि ते लोकेट करून बाजूला केलं पाहिजे. नाहीतर गाडीच्या पटरीसारखं होतं ना. म्हणजे दोन माणसं एकमेकांच्या समांतर जात राहतात आणि त्यांचं कधी जुळतच नाही, एकत्रच येत नाहीत ती. म्हणून लग्नासारख्या गोष्टीमध्ये कसं होतं की आपल्यातले मतभेद बाजूला ठेवून कुठेतरी एकत्र यावंच लागतं ना ग, नाही का? हा सर, म्हणजे लग्न हे रेल्वेच्या रुळासारखं असतं. फार सुंदर थॉट दिलात सर तुम्ही मला. तुम्ही मला पेन देता का जरा प्लीज? पेन कशाला? मी टिपून ठेवते हे मुद्दे. म्हणजे बघा ना, रिलेशन शुड ऑलवेज मूव्ह फॉरवर्ड. येस. आणि लग्न हे रेल्वेच्या रुळासारखं असतं. हे दोन्ही मुद्दे तुमचे आत्ता आपण जे बोलतोय ना, ते आत्ताच्या लाईनपेक्षा थोडेसे वेगळे आहेत नक्कीच. पण मी ते आपल्या या कॉन्सेप्टमध्ये इन्कॉर्पोरेट करण्याचा प्रयत्न करेन, कारण थॉट म्हणून इंटरेस्टिंग वाटतात. तुला कळलं का मी कशाबद्दल बोलतोय ते? हो सर, हो. आपण आत्ता ज्या मॅट्रिमोनियल साईट वर काम करतोय, म्हणजे वधूवर सूचक मंडळाच्या कॅम्पेनवर काम करतोय, त्या रेफरन्सनी मी हे सगळे मुद्दे लिहून घेते आणि व्हिज्युअल मध्ये सुद्धा जमल्यास रेल्वे ट्रॅक किंवा वेगळी, आता मला आयडिया आता एकदम येत नाहीये, तर मी वापरायचा प्रयत्न करीन. म्हणजे मी थोडासा विचार करते, काम करते आणि तुम्हाला कॉन्सेप्ट घेऊन येते तुमच्याकडे सर. थँक्यू. देसाई साहेब. हॅलो. मी काही गोष्टी आता ठरवल्या आहेत, तशी मी वागणार आहे, जेणेकरून तुला असं नको वाटायला की मी तुला अडकवून ठेवायचा प्रयत्न करते. एका लग्नाची दुसरी गोष्ट. एका लग्नाची दुसरी गोष्ट. ऍब्सोल्युटली नो प्रॉब्लेम सर. नाही, मी स्वतः येते कलेक्ट करायला. हा, हो सर. थँक्यू सो मच. हा काय घनश्याम, तू सारखा का फोन करतोयस मला? नाही, मी सारखा फोन करत नाहीये राधा. मी एकदाच फोन केला होता, तू उचलला नाहीस म्हणून परत करायला लागला. एनिवेज, तू कुठे आहेस? मी ऑफिस मध्ये. ओ, का काही काम होतं का? काल रात्री तू खोलीत झोपली नाहीस का? म्हणजे मी सकाळी उठलो तेव्हा तू नव्हतीस का? तू लवकर गेलीस ऑफिसला? म्हणजे हो का रे? राधा, आय एम रिअली सॉरी. मी तुझ्याशी काल तसं बोलायला नको होतं. आय एम सॉरी. ओके, मग काही नाही. आय एम सॉरी.
तू कधी येणार आहेस घरी? मी अरे नेहमीच्या वेळेला येईन. हा, मला कळलंच नाही ना म्हणून विचारलं. मी आईना केला होता फोन गणेश. आणि कसं आहे की तू हैदराबादला एकाच्या ऐवजी 7 दिवस राहणार आहेस हे मलाही आईंकडनंच कळलं होतं ना. राधा लुक, मला माहितीये मी काल फार वेड्यासारखं वागलोय. मी खूप रूडली बोललोय तुझ्याशी अँड आय एम रिअली सॉरी. मला माहितीये तू माझ्यावर चिडलीस. राधा, कालचा दिवसच खराब होता यार. मी इतकी वाईट बातमी कळली आणि मी ती हँडल नाही करू शकलो. मला मान्य आहे आणि मला हे मान्य आहे की यात तुमच्या कोणाचीच काही चूक नाहीये. सो आय एम रिअली सॉरी यार. गणेशम, ऍक्च्युली कालबद्दल बोलायला मला वेळ नाही अरे. मी थोडीशी कामात आहे. आणि खरं सांगू का, मी काही गोष्टी आता ठरवल्या आहेत तशी मी वागणार आहे. जेणेकरून तुला असं नको वाटायला की मी तुला अडकवून ठेवायचा प्रयत्न करते. राधा, आय डिड नॉट मीन दॅट. आय स्वेअर. मी तुलाही माहितीये मला तसं म्हणायचं नव्हतं. मी रागाच्या भरात. एनिवेज, आपण भेटल्यावर बोलूच. मी तुला दुसरं असं सांगायला फोन केलाय की म्हणजे आत्ता मला या गोष्टीचा फार अभिमान नाहीये किंवा कदाचित ही वेळही नाहीये, पण लोकांसाठी का होईना आपण नवरा बायको आहोत आणि तुला हे माहिती पाहिजे म्हणून सांगतो की उद्या प्रिंटरकडनं माणूस यायचा आहे. प्रिंट चालेल का चेक कर. हा हा, काय म्हणालास तू? नाही, काय नाही. यू टेक केअर राधा. आणि सावकाश आहे किंवा उशीर झाला तर निघताना कळव, मी घ्यायला येईन. नाही अरे, मी येईन माझी. बाय. या. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.